हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 29. वैपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्ताक्त्वः चैव परीदयते. वैपतुः शरीराचे कंपन, च सुद्धा शरीरे शरीराला, मे माझ्या, रोमहर्षः रोमांचित होणे, च सुद्धा जायते उठले आहेत, गांडीवम अर्जुनाचे धनुष्य, स्रंसते गळू लागले आहेत, हस्तात हातातून, त्वक त्वचा, च सुद्धा, एव खचित, परिदह्यते दाह होत आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. तात्पर्य: शरीराचे 2 प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर 2 प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये मुळीच भीती नसते. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे कळून आले. तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. हरे कृष्ण.